नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 प्रकरण 5 बघणार आहोत. यापूर्वी आपण प्रकरण 1 बघितले, 2 बघितला, 3 बघितलं, 4 बघितलं, प्रकरण 4 पण बघितलं. आज बघणार आहोत प्रकरण 5. तर प्रकरण 5 ची सुरुवात होते कलम 87 पासून. तर कलम 87 मध्ये काय म्हटलेलं आहे, महानगरपालिकेची मालमत्ता व दायित्व मालमत्ता संपादन करणे. मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे महानगरपालिकेचे अधिकार कलम 87 मध्ये म्हटलेलं आहे, या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता महानगरपालिकेस स्थावर जंगल मालमत्ता किंवा तिच्यातील कोणताही हितसंबंध संपादन करण्याचा व धारण करण्याचा अधिकार असेल, मग अशी मालमत्ता बृहन्मुंबईच्या हद्दीत असो किंवा हद्दीबाहेर असो. कलम 88 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेची मालमत्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे. म्हणजे यान्वये निरसित करण्यात आलेल्या कोणत्याही अधिनियमाच्या अनुरोधाने किंवा त्यास अनुसरून किंवा त्याच्या प्रयोजनाकरता महानगरपालिकेने धारण केलेल्या किंवा महानगरपालिकेसाठी विश्वस्त व्यवस्था म्हणून धारण केलेली किंवा महानगरपालिका शासनाने दिलेली सर्व स्थावर व इतर मालमत्ता ही अधिनियम अंमलात आल्यावर तो अंमलात येईल त्या तारखेनंतर या अधिनियमाच्या प्रयोजनाकरता पण त्यावरील सर्व भार व दायित्वे याच्या अधीनतेने महानगरपालिकेमध्ये विश्वस्त व्यवस्था म्हणून निहित होईल. त्यानंतर कलम 89 मध्ये म्हटलेलं आहे, विहार जलदाय व्यवस्था महानगरपालिकेमध्ये निहित होण्याच्या शर्ती. त्यानंतर कलम 89 मध्ये म्हटलेलं आहे, अनुसूची 5 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जमिनी व इमारती ही शासनामध्ये निहित होणे. म्हणजे मुंबई शहर पोलीस प्रभाग अधिनियम 1907 यांच्या प्रारंभाच्या तारखेस आणि त्या तारखेपासून अनुसूची 5 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जमिनी आणि इमारती यामध्ये महानगरपालिकेची सर्व संपदा तसेच अशा जमिनी व इमारती यावर तिचा सर्व अधिकार, हक्क व यातील तिचा हितसंबंध त्यास लागू असलेल्या महानगरपालिकेने निर्माण केलेली सर्व दायित्वे व भार यांपासून मुक्त अशा स्वरूपात नियत होतील. परंतु उक्त अनुसूची बाबी क्रमांक 28 ते 139 दोन्ही धरून यात विनिर्दिष्ट केलेल्या ज्या कोणत्याही जमिनीवर उक्त अधिनियमाच्या प्रारंभाच्या वेळी कोणत्याही काढून नेण्याजोगे लाडकी चौक असेल, त्या जमिनीच्या बाबतीत या कलमात कोणती तरतूद लागू होणार नाही. कलम 89 ब मध्ये म्हटलेलं आहे, एन्स्लेट मार्गावर राणी व्हिक्टोरियाचा पुतळा व त्याचे ठिकाण विविध क्षेत्रेच्या अधीनतेने महानगरपालिकेमध्ये निहित होणे. सन 1968चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 कलम 2 याद्वारे वगळण्यात आले. कलम 89 क मध्ये म्हटले आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय असे करण्यात आलेले दी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय त्यांचे ठिकाण महानगरपालिकेमध्ये निहित होणे. कलम 89 ड मध्ये म्हटलेलं आहे, परळ येथील मध्यवर्ती लस आकार महानगरपालिकेमध्ये निहित होणे. कलम 89 ई मध्ये म्हटलेलं आहे, प्राथमिक शिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या शहरातील सर्व इमारती व त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये निहित होणे. त्यानंतर कलम 89 फ मध्ये म्हटलेलं आहे, प्राथमिक शिक्षणाच्या प्रयोजनासाठी विकसित इमारतींच्या किंवा त्यांच्या ठिकाणच्या संबंधात दिलेल्या अनुदानाचा उपयोग इतर प्रयोजनासाठी केलेल्या महानगरपालिकेस त्याची रक्कम शासनाला परत देणे. कलम 90 मध्ये म्हटलेलं आहे, करार करून स्थावर मालमत्ता स्थापन करणे. त्यानंतर कलम 91 मध्ये म्हटलेलं आहे, करार करून स्थावर मालमत्ता संपादन करणे शक्य नसेल तेव्हा अनुसाराची कार्यपद्धत. कलम 91 अ मध्ये म्हटलेलं आहे, मालमत्तेचे महानगरपालिकेकडे हस्तांतर. त्यानंतर कलम 91 अ मध्ये म्हटलेलं आहे, भूखंड क्रमांक 3 कुपरेज भूखंड किंवा त्याचा भाग पट्ट्याने देण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 91 ट्रिपल अ मध्ये म्हटलेलं आहे, भूखंड क्रमांक 4 ब मरीन लाईन्स मैदान याचा भाग विवक्षित प्रयोजनासाठी पट्ट्याने देण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 91 ब मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेने दिलेल्या पट्ट्यांचा अवधी संपल्यानंतर मालमत्ता शासनामध्ये निहित होणे. त्यानंतर कलम 91 क मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेमध्ये निहित झालेल्या विविध जमिनींचा या अधिनियमाखालील कोणत्याही प्रयोजनासाठी उपयोजना करण्याचा अधिकार. कलम 91 ड मध्ये म्हटलेलं आहे, निरासन केलेल्या नगरपालिकेचा व स्थानिक प्राधिकरणाची मालमत्ता महानगरपालिकामध्ये निहित होणे. कलम 91 ड मध्ये म्हटलेलं आहे, वाढवलेल्या उपनगरातील निराश केलेल्या नगरपालिका व स्थानिक प्राधिकरणे यांची मालमत्ता महानगरपालिकेमध्ये निहित होणे. कलम 91 ई मध्ये म्हटलेलं आहे, उपनगरात आणि वाढवलेल्या उपनगरात महानगरपालिकेने किंवा महानगरपालिकेविरुद्ध मालमत्तेबाबत केलेला हक्क मागण्याचा निर्णय. त्यानंतर कलम 91 फ मध्ये म्हटलं आहे, निवडणुकींसाठी परिवास्तू वाहने वगैरे यांचे अधिग्रहण. त्यानंतर कलम 91 ग मध्ये म्हटलेलं आहे, भरपाई देणे. 91 ह मध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. 91 आय मध्ये अधिग्रहण केलेल्या परिवास्तूतून निष्कासन आहे. 91 जे मध्ये कलम 91 जे मध्ये परिवास्तून अधिग्रहातून मुक्त करणे. त्यानंतर 91 के मध्ये नियम करण्याचा अधिकार आहे. 91 एल मध्ये अधिग्रहण संबंधित दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती आहे. त्यानंतर कलम 92 सुरू होतं. कलम 92 मध्ये महानगरपालिकेची मालमत्तेची विल्हेवाट करण्यासंबंधी तरतूद आहे. त्यानंतर कलम 92 अ मध्ये म्हटलेलं आहे, मालमत्तेस अनुलग्न असलेली आमधने हस्तांतरण बंधनकारक असणे. पुढे दायित्व आहे कलम नंबर 93 मध्ये महानगरपालिकेने फेडवरची ऋणे याविषयी कलम 93 मध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर शासनाला रकमांची परतफेड कलम 94 यामध्ये माहिती दिली आहे. मासिक हप्त्यांनी फेडावचे विहार जलदाय व्यवस्था ऋणाची परतफेड होण्याची निश्चित करण्यासाठी आयुक्त उक्त ऋणाची संपूर्ण रक्कम तिच्यावरील व्याजासहित फेडण्यात येईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 9,498 रुपये इतकी रक्कम शासनाला देईल. त्यानंतर कलम 95 आहे. कलम 95 मध्ये म्हटलेलं आहे, एकत्रितकृत कर्जाच्या परतफेडीचा कालावधी व परतफेडीची पद्धत. त्यानंतर कलम 96 आहे, रकमा कोणास द्यायच्या. निकट पूर्वीच्या दोघांपैकी कोणत्याही कलमाखालील आयुक्ताने द्यायची प्रत्येक रक्कम ही राज्य शासनाला देय असलेल्या रकमा स्वीकारणे
भरण्यासाठी त्यावेळी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यास देण्यात येईल किंवा बँक ऑफ बॉम्बेमध्ये ती भरण्यात येईल. आयुक्त अशी प्रत्येक रक्कम दिल्याची नोटीस शासकीय राजपत्रात तारखात प्रसिद्ध करेल. कलम 97 मध्ये म्हटलेलं आहे, रकमा भरण्यात न आल्यास त्यासंबंधी राज्य शासनाच्या मुख्य सचिवाकडे प्रतिवेदन पाठवणे. कलम 98 मध्ये म्हटले आहे, महानगरपालिकेस देणे असलेल्या रकमा अटकावून ठेवणे, थकबाकी वसूल करता येईल. कलम 99 मध्ये म्हटले महानगरपालिका निधी वगैरेवर जप्ती आणून थकबाकी वसूल करता येईल. कलम 100 मध्ये म्हटलेले विहार जलदाय व्यवस्था ऋण दाखल देणे असलेला कोणताही हप्ता करण्यात कसूर झाल्यास ती जलदाय व्यवस्था शासनाकडे प्रत्यावर्तित होते. कलम 101 मध्ये म्हटलेलं आहे, शासनाची इतर अधिकार व उपाय यास बाधा न येणे. कलम 102 मध्ये म्हटलेलं आहे, विहार जलदाय व्यवस्था देखील भरण्यात आलेल्या रकमांचे विनियोजन करण्याची रीत. त्यानंतर कलम 130 मध्ये म्हटलेलं आहे, एकत्रित कर्जा दाखल भरण्यात आलेल्या रकमांचे विनियोजन करण्याची पद्धत. कलम 104 मध्ये आहे, सन 1867-68 ची घरपट्टी कर्जे, बाजार कर्जांची परतफेड. घरपट्टी कर्जे व बाजार कर्जे यांसाठी कर्ज निवारण निधी ठेवणे कलम 104 मध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर कर्जाबद्दल देय असलेल्या शिल्लक रकमांचा वार्षिक लेखा प्रसिद्ध करणे. कलम 105 कर्जाबद्दल देय असलेल्या शिल्लक रकमांचा लेखा आयुक्तांनी दरवर्षी प्रसिद्ध करणे. त्यानंतर प्रकरण 5 सुरू होतं. त्यामध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेच्या परिवासातून व्यक्तींची निष्कासित करण्याचा अधिकार. कलम 105 मध्ये म्हटलेलं आहे, प्रकरणामध्ये व्याख्या आहे. आयुक्त म्हणजे काय, महानगरपालिकेच्या परिवार विनिमय म्हणजे काय, आणि त्यानंतर कलम 105 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेच्या परिवासातून व्यक्तीला निष्कासित करण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 105 मध्ये म्हटलेलं आहे, भाड्याची किंवा नुकसान भरपाईची रक्कम ही मालमत्ता कराची थकबाकी म्हणून वसूल करण्याचा अधिकार. कलम 105 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वेतनात किंवा मजुरात कपात करून भाडे वसूल करणे. कलम 105 मधील आयुक्तास दिवाणी न्यायालयाचे अधिकार असणे. कलम 105 मध्ये अपिले. कलम 105 मध्ये आदेशाची अंतिमता आहे. कलम 105 मध्ये विनिमय करण्याचा अधिकार आहे. आता प्रकरण 6 स्टार्ट झालेलं आहे. प्रकरण 6 मध्ये काय म्हटलेलं आहे, कर्ज काढण्याचा अधिकार. कलम 106 नुसार केंद्र सरकारकडून किंवा शासनाकडून किंवा इतर व्यक्तीकडून कर्ज काढण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 106 मध्ये म्हटलेले महानगरपालिकेने निर्माण केलेल्या निधीच्या वापरावरील निर्बंध. कलम 107 मध्ये म्हटलेले आहे, केंद्र सरकारकडून किंवा शासनाकडून काढलेल्या कोणत्याही कर्जास लागू असलेल्या तरतुदी. कलम 108 मध्ये म्हटलेले कर किंवा स्थावर मालमत्ता गहाण ठेवणे. कलम 109 मध्ये म्हटलेले कर्ज काढण्याच्या अधिकारांचा वापर करण्यासंबंधीच्या तरतुदी. त्यानंतर कलम 109 मध्ये म्हटलेलं आहे, कर्ज निवारण निधी व अधिशेष रकमा महानगरपालिकेने काढलेल्या ऋणपत्रात गुंतवणे. त्यानंतर कलम 109 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेस बँकांकडून रकमा आगाऊ घेता येतील व गहाणांचा व्यवहार करता येईल. 109 मध्ये म्हटलेलं आहे, सरकारी वचनपत्रांवर किंवा रोख्यांवर बँकांकडून कर्ज काढण्यास महानगरपालिकेला अधिकार असणे. कलम 110 मध्ये आहे, रोख्यांचा नमुना आहे, आणि कलम 110 मध्ये रोख्यांची प्रतिलिपी. त्यानंतर कलम 110 मध्ये म्हटलं आहे, ऋणपत्रांचे नवीनीकरण. कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, हक्कांविषयी विवाद असलेल्या त्या बाबतीत ऋणपत्रांचे नवीकरण. त्यानंतर कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, नवीनकरणात करण्यात आलेल्या ऋणपत्रासंबंधीचे दायित्व. कलम 110 मध्ये म्हटलं आहे, विवक्षित प्रकरणी दायित्वातून मुक्तता. कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, हानिरीक्षण. कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, रोख्यांचे पैसे संयुक्तरित्या मिळणाऱ्या व्यक्तींपैकी हयात असणाऱ्या व्यक्तींचा हक्क. कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, 1 किंवा 2 अथवा अधिक संयुक्त धारकांना पावती देण्याचा अधिकार. कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, सन 1898 मुंबई अधिनियम 4 व सन 1925 मुंबई अधिनियम 16 या खाली काढलेली ऋणपत्रे. कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, पुंज रोखा प्रमाणपत्र देणे. त्यानंतर कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, सन 1898 मुंबई अधिनियम क्रमांक 4 व सन 1925 मुंबई अधिनियम क्रमांक 16 यांखाली विश्वस्त मंडळाने उभारलेली कर्जे वगैरे यांसंबंधी तरतुदी. त्यानंतर कलम 110 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेने व्याज देण्यात कसूर केली तर कर्ज निवारण निधीत भरायचा पैसा गुंतवला नाही तर अनुसारची कार्यपद्धती. 110 मध्ये म्हटलं आहे, आयुक्तांनी कसूर केल्यास अनुसाराच्या कार्यपद्धती. 110 मध्ये म्हटलेलं आहे, विवक्षित रकमा या महानगरपालिकेच्या मालमत्तेवरील भार म्हणून असणे.